आपण निर्माण केलेलं अन्न जर देवाला दाखवून खाल्लं किंवा देवाला नैवेद्य दाखवून खात असू तर गाईला घास, सामान्य प्राण्यांना घास, अग्नीला घास, तर तो प्रकारचा यज्ञ आहे. आणि सर्व यज्ञ, अन्नदान, द्रव्यदान जे यज्ञ आहे ते फक्त प्रपंचात घडू शकतात. साधूकडून ते शक्य नाही. वाक्य ध्यानात ठेवा मी काय बोल. म्हणून मगाशी बोललो प्रपंच वाईट नाही. प्रपंच ही पुण्याचं पीक कमवण्याची भूमी आहे. काय तुम्ही ती कशी पेरता हे फार महत्वाचं आहे. निष्प्रपंच व्यक्ती हे पुण्य संपादन करू शकत नाही. भगवी कपडे घालणारे, जटा वाढवणारे, त्यांना हे यज्ञ करता येत नाही. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. गृहस्थीवर, तुमच्यावर अवलंबून येते. जरी सामर्थ्यवान असले तरी या बाबतीत, पुण्य कमवण्याच्या बाबतीत ते पराधीन आहेत. स्वतःच्या योग सामर्थ्यानं कमवावं लागतंय आणि तुम्ही सहज कमवू शकता. एवढा प्रपंच सुखकर आहे. म्हणून प्रपंच ही पुण्याची पीक काढण्याची शेती आहे. पण ती व्यवस्थित कसली गेली पाहिजे. काय झाली पाहिजे? तरच त्यामध्ये पुण्याचं पीक निघेल. आणि माती विकून जर खाली तर खडकाला लागन ती. काय होईल कळालं तर पहा मी काय बोल. काहींनी ठेवलंच नाही. एक जण तर सकाळी सकाळी ओतूरच्या बाजारात गेला आणि वांग्यावाल्या बाईला विचारायला लागला, वांगी कशी दिली? इकडून तिकडं हात ती म्हणली, बाळा अजून बोहणी नाही, कशाला हात लावतो? तो म्हणला, तुला काय माझा हात असा ऐरा गैऱ्याचा वाटला काय? माझा हात माझा बाप मेल्यावर 25 एकर शेतीला लागला तर 25 गुंठे सुद्धा राहिली नाही. तुझ्या वांग्याच्या पाठीची काय अवस्था आहे म्हणला. काय करावं? प्रपंच अशी भूमी आहे. तुम्ही जर माती विकून खाली तर खडकाला टेकन ती कष्टा चांगली आली पाहिजे. नुसती पोरं जन्माला घालणं. मांजरीलाही पिल्लं होतात, कुत्र्यांनाही पिल्लं होतात, डुकरांनाही होतात, कोंबडीला सुद्धा पिल्लं होतात. चिल्ली ले गई, बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. काय राहत आहे? आणि म्हणून प्रपंच ही शेती आहे. तुम्हाला माहीत नाही, आपल्याकडे सुद्धा आता एक धंदा जोरात निघालाय माती विकण्याचा. काय जे विट कारखान्यावालेत ना, त्यांना माती विकून रिकामे होतात. त्याला म्हणलं कसं काय? तो म्हणला, नाही शेतीपेक्षा माती विकलेली बरी म्हणतो. काय म्हणतो? तसं प्रपंचामध्ये तुम्ही पुण्य कमवण्यापेक्षा पापच जर कमवत असतात, जरी प्रपंच ही पुण्य कमवण्याची भूमी असली तरी ती नीतीच्या अधिष्ठानावर शेती करता आली पाहिजे. जर त्या नीतीच्या अधिष्ठानावर चालला तरच तुम्हाला पुण्य मिळतं. त्याच्या वापराचं कोणतं साधन आहे? तुकोबारायांनी आजच्या नाठाच्या अभंगामध्ये सांगितलं, ईश्वर तत्वापर्यंत पोहोचता येतं, कर्मव्यहे संसिद्धी मा जनको देह. एवढा मोठा प्रपंच जनकाचा, तरी जनक विधेयी आहे. कसा आहे कळालं तर पहा मी का बोल. गीतेत फक्त जनकाचं उदाहरण आलंय. एकाही राजाला स्थान गीतेत नाही. खरं तर गीतेत जनकाला स्थान मिळालं, पण जनकाला विचारा प्रपंच कसा आहे. जनक असं म्हणतो, प्रपंच फक्त साधन आहे, साध्य नाही. काय? प्रपंच साधन आहे, साध्य नाही. वाक्य लक्षात ठेवा. आणि म्हणून साधनाला साधना एवढंच महत्व दिलं पाहिजे. तुका म्हणे राज्य करिता जनक, तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नि माझी एक पाव जळे, अग्नि माझी एक पाव जळे. तुका म्हणे राज्य करिता जनक, तुका म्हणे राज्य करिता जनक,
आम्ही प्रपंचाला साध्य मानलं आणि जनकानं साधन मानलं. बघा, साधन आणि साध्य याच्यात फरक आहे. ज्यानं प्रपंचाला साध्य मांडलं ना, ती लोक चिंताग्रस्त आहे. ते शरीर सुद्धा धरीत नाही. मी काल का परवा बोललो, बाईचा बंगला आहे, नवरा चांगला आहे, गाडी आहे, पण बाई फूक मारली तर उडून जाईल. काय रोग झाला तिला? तिनं संसारालाच साध्य मानले. नवरा, मी काल बोललो, या नाटकापुरता आहे तुमचा. पत्नी या नाटकापुरती सहकलाकार आहे. तिचा रोल संपला, एक्झिट घेणार आहे ती, बॅक टू पॅव्हिलियन होणार आहे. तुम्ही तिला आपलं मानलं, हे लय दुर्दैव आहे. आणि म्हणून चिंतेनं विवेकाचं संतुलन तुम्ही बिघडवता. स्वानंद सुखात तुम्ही रमत नाही. आत्ला आनंद तुम्हाला भेटत नाही. हु आय एम, मी कोण आहे, याचं उत्तर तुम्हाला सापडत नाही. आणि आयुष्यभर तुम्ही पात्र बदलत राहता. लहान पोरगा असते ना, जन्माला आल्याबरोबर त्याला आई लागते. थोडं मोठं झालं का त्याला खेळणी लागतात. थोडं मोठा झाला का खेळणी सुटून जातात, आता मित्र लागतात. मित्र सुटले की मग बायको लागते. बायको बऱ्यापैकी 1-2 वर्ष बरं चालतंय. मग पोरं झाली का ते म्हणते पश्चाताप झाला, मूर्ख म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न केलं. काय म्हणते? मग ते म्हणतात आपली पोरं बरी आहे, म्हातारपणा जीव लावीन. पोरांनी एकदा त्रास द्यायला सुरुवात केली का ते म्हणतं या जगात काही नाही, आपल्याकडे थोडाफार पैसा पाहिजे. काय पाहिजे? गाठीला पैसा पाहिजे. पण ज्या वेळेस पैसा जवळ आहे पण इंद्रिय तुम्हाला धोका देतात, आणि त्यावेळी हे सावध होतं. काय होतं? आणि वेळ निघून गेलेली असते. काय असते? प्रेमाची पात्र जीव बदलत राहतो. असं पात्रावर प्रेम करा का पात्रच बदलावं लागलं नाही पाहिजे, आणि तो माझा परमात्मा आहे. बस एकाच परमात्म्यावर प्रेम करा. वृंदावनमध्ये वैष्णवांची कथा म्हणून एक पुस्तक मी घेतलं होतं फार वर्षापूर्वी, आणि ते वाचलं. त्यामध्ये एक श्रीकृष्णाचा भक्त होता. सकाळी निघाला तो, आणि त्याने एक कमळाचं फूल पाहिलं एका फुलवऱ्याच्या दुकानामध्ये, आणि तो म्हणला कितीला द्यायचं? तो दुकानदार म्हणला 10 रुपयाला. तेवढ्यात एक पठाण आला. तो म्हणला हे फुल मला द्या. ते म्हणले देऊन टाकले मी 10 रुपयाला. पठाण म्हणला मी 100 रुपये देतो. यानं विचार केला माझ्या कृष्णासाठी मी घेतलेला आहे. हा म्हणला मी 1000 रुपये देतो. पठाण म्हणला 5000. हा म्हणला 10000. एक कमळाचं फुल. पठाण म्हणला 25000. हा म्हणला 35000. पठाण 50. हा म्हणला 55. पठाण म्हणला 75. हा म्हणला 1,00,000. पठाणानं विचार केला 1,00,000 दुसरी येईल. काय येईल? पण वैष्णव भक्ताने विचार केला 1,00,000 गेले तरी चालतील, पण फुल माझ्या कृष्णाकडे गेलं पाहिजे. प्रेमाचं पात्र आहे. प्रेमाचं पात्र आहे. तिथं बदलण्याची गरज नाही. तुम्ही प्रेमाची पात्र बदलत राहता, आणि त्याच्यामुळे तुम्ही दुःखी आहे. एका जागेवर तुम्ही राहत नाही. म्हणून गीतेत फक्त जनकाचं उदाहरण आलं. काय कारण? तर जनकानं प्रपंच साधन मानला, साध्य मानलं नाही. आणि तुम्ही आम्ही काय केलं? साध्य मानून बसलंय. सुखाला समाधानाची जो, आता तुमचं आमचं काय सुख आहे पण समाधान नाही. सध्या काय झालंय? सगळ्या फॅसिलिटीज आहे, समाधान कुठं आहे? गळ्यात सोन्याची चैन आहे पण बेचैनी जोरात आहे. मॉल आलेत पण माणसं मात्र स्मॉल झालीत. फ्लॅट संस्कृती आली, माणसं फ्लॅट झालीत. सोन्याच्या पिंजऱ्यात लोक बंद झालीत. हळूहळू हळूहळू संकुचित जीवन जगायला लागलो आम्ही. म्हणून चिंतेनं विवेकाचं संतुलन बिघडतं. प्रपंचामध्ये तुम्ही चिंताक्रांतात. वाळवी लागावी अशी तुम्ही पोखरत चाललात, कारण तुम्ही साधन मानलंय. आणि मग हळूहळू चिंतेनं विवेकाचं संतुलन सुटतं आणि चिडचिडे व्हायला सुरुवात होती.
स्ट्रेस दिसतो, स्नायू खेचले जातात, फुग्याला ताण द्यावा तसं आपला चेहरा दिसतो, मुख कमल दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात, मला आयुष्यामध्ये एकच चिंता आहे, न पाविजे सानिध्य वाटत असे चिंता. नाटाच्या अभंगातच त्यांनी मागं कुठंतरी म्हटलेलं आहे, मला तुझं सानिध्य लाभत नाही, मला याची चिंता वाटते, मी तुझ्यापासून दूर चाललोय याची मला चिंता वाटते. अरे तू मला माझ्याशी बोलत नाही याची चिंता वाटते. मी बोललो ना एक दिवस, तुकोबरायांनी वन साईड लव केलंय देवावर, एकतर्फी प्रेम, तिकून काहीच रिप्लाय नाही, आणि हे तर जीवापेक्षा जास्त प्रेम करते. ही अवस्था भयानक असते. ज्याच्यावर प्रेम करायचं तो रिप्लाय सुद्धा देत नाही पुढून. साधं नवरा बायको एकमेकाशी बोलले नाही तर दिवसभर करमत नाही. यांनी तर आयुष्य सोडलंय त्याच्यासाठी. तुकोबराय म्हणतात, अरे तू मज एकोला वडील धाकोला, तू मला एकटाय रे, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. पण तुकोबराय असं म्हणतात एका ठिकाणी, का रे का बोलत नाही? तुका म्हणे काओ धरियेले मौन, सरले नेनो पाप माय बापा. ते म्हणले माझ्यावर बोलत नाही, तू मौन धरलं, काय कारण आहे? पण माझं पाप सुटलं नाही. तुकोबरांना चिंता आहे, जवळची आहे परी भेटेना, जवळ आहे पण भेटत नाही, काय असेल? मग खरं जीवनाचं जर चिंतन केलं तर जनकाचा प्रपंच नव्हताच कधी. त्याचं साध्य परमात्मा आहे, साधन फक्त प्रपंच आहे. आणि साधना एवढंच महत्त्व दिलं पाहिजे. अवास्तव महत्त्व देऊ न, फालतू लोकांना इग्नोर करा, ते तुमच्याजवळ येणार नाही, त्रास देणार नाही. तुम्ही महत्त्व त्यांना दिलं की ते तुम्हाला त्रास देत राहतात. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यावर काही लोक भेटली प्रभू रामचंद्रांना, आणि ते म्हणतात, राजानं तुम्हाला वनवासाला पाठावं, काय बायकोचं ऐकायची गरज आहे? आणि प्रपंच फार वाईट आहे. दशरथ राजा कोप भवनामध्ये बसलेल्या कैकेयीकडे जातात बरं का. त्यावेळी कोप भवन होतं. राणीला राग आला का एका खोलीत जायचं आणि तिनं बसायचं, आणि मग राजाला कळायचं की आता राणीला राग आलाय. ती वेगळी खोली असायची, त्याला कोप भवन म्हणायचे. आता आपल्याला कोप भवनाची गरज नाही, वेगळ्या खोलीची गरज नाही, आपलं अख्खं घरच कोप भवन आहे. वेगळी खोली बांधायची गरज आहे असं मला वाटत नाही. दशरथ राजा तिथं गेलं, वय आहे 70-80, 60-70-80, आणि ते त्या कैकेयीला म्हणते, कोकिलकंठी गजगामिनी मृगनयनी, हे शब्द आहेत बरं का त्याचे. ज्या वेळेस नातवंड आल्या तर म्हातारीला म्हणत असेल कोकिलकंठी गजगामिनी मृगनयनी, समजावं याचं संसार साधन नाही, साध्य झालेलं आहे. काय झालेलं आहे? दशरथ राज. आणि मग काय झालं मला सांगा ना. अयोध्येत रस्ता झाडणारा निवांत झोपलाय, आणि हा बायकोच्या पाया पडतून रडतोय. सूर्यवंशातला राजा, हिंदुस्थानचा सम्राट, अयोध्या नगरी झोपलेली असताना बायकोच्या पायावर पडून रडतो. याचं नाव संसार आहे. आणि एक गंमत सांगू का, आपल्या जवळचे जेवढे आपल्याला त्रास देतात ना, तेवढी लांबचे लोक त्रास देत नाही कधी. लिहून ठेवा. अख्खा तालुका ताब्यात असतो, अख्खं गाव घाबरते, पण पोरग पायाला वाकिते. काय करते? आपली बायको जेवढी आपल्याला त्रास देऊ शकते ना, शकते म्हणतोय बरं का, देत असेलच असं काय माझं म्हणणं नाही. आपला पती जेवढा आपल्याला त्रास देऊ शकतो तेवढी बाहेरची लोक त्रास देत नाहीत. वाक्य ध्यानात ठेवा. याचंच नाव संसार आहे, याचंच नाव प्रपंच आहे. पहा, साधन हे साध्य समजायचं नाही, साधनाला साधनाच्या जागेवर राहायचं. म्हणून मूर्ख माणसांना तुम्ही व्हॅल्युएशन देत नका जाऊ, ती लांब निघून जातात. तुम्ही मूर्ख माणसांना अटेंड करत राहिला की ती तुम्हाला वारंवार डिस्टर्ब करत राहतात. तसा प्रपंच आहे, त्याला त्याच्याच जागेवर ठेवायचा, डिस्टर्ब करू द्यायचं नाही आपल्याला.
राम ज्यावेळी वनवासाला निघतो त्यावेळी तिकडची काही लोक म्हणतात की बघा ना, बायकोचं ऐकून तुम्हाला वनवासाला पाठवलं, तुम्हाला तरी काही यायची गरज होती. प्रभू रामचंद्र म्हणतात चालायचंच, माझं प्रारब्ध आहे, मला भोगलं पाहिजे. काय म्हणतात? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मच आहे, जास्त्याचं प्रारब्ध आहे. आणि शेवटचा काळ वाईट आहे, शेवटचा काळ जपा. शरीर थंड पडतं, दिसत नाही, आपली लोक आपल्याला मदत करत नाही शेवटच्या क्षणाला. ज्यांच्यासाठी तुम्ही पायपीट केली, वनवन केली, ती शेजारी बसून असतात, पण तुमचा प्राण नेताना यमाला थांबवता येत नाही. म्हणून शेवटचा क्षण जपा, इतका जपा, इतका जपा. जन्म तुमच्या हातात नव्हता, पण मृत्यू आई बापाच्या वासनेतून तुमचा जन्म झालाय. मरताना आई बापाच्या वासनेच्या बिछाण्यावर मरायचं नाही. आई बापाच्या वासनेच्या बिछाण्यावर जरी जन्म झाला असला तरी मरताना साधनेच्याच बिछावरण्यावर मेलं पाहिजे. काय केलं पाहिजे? साधनेच्या बिछाण्यावर मेलं पाहिजे. हे जीवन आहे. म्हणून मृत्यू सांभाळा. खर तर साधन हेच जर साध्य समजलं, कर्मानं तुम्हाला प्रपंच येतोच. दशरथ राजाला आला हो मृत्यू. दशरथ राजाचा बघा कसा आहे. कैकईनं वर मागितलेत, तापस बेस बिसेस उदासी, 14 बरस राम बनवासी. पहिल्या वरानं भरताला टीका आणि दुसऱ्या वरानं राम वनवासाला. नुसता वनवासाला नाही, तापस बेस विशेष उदासी, विशेष उदासी. त्यानं कपडे सुद्धा अंगावर घालायची नाही राज्यातली. बघा किती कठीण आहे. आणि दशरथ राजा रडतोय, कैकई भरताला मी राज्य देतो, पण माझ्या रामाला वनवास नको. कैकई म्हणते, सूर्यवंशातले राजे आहात तुम्ही, नीट विचार करा. उद्यापर्यंत जर माझा भरताला टीका झाला नाही तर मी राजवाड्याच्या उंच जाईल वरच्या मजल्यावर आणि तिथून उडी मारून प्राण देईल. मग कपाळावर कलंक लागेल स्त्री हत्येचा. दशरथ राजा रडतोय, भिंतीकडे पाहतोय, टांगलेली तलवार पाहतोय, म्हणतोय आता ही तलवार घेऊन शिर कापावं की काय? हे सूर्या, उद्या उगू नको रे. अयोध्येची लोक वाट पाहतायत, राम राजा होईल. तुम्हाला सांगू, सुमंत प्रधानाला राजाला आणायला लावलंय. आणि सुमंत प्रधान ज्यावेळी परत येतो ना त्यावेळी कौसल्या माई रडते. आणि इतकी रडते, बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील रे बाळा पाणी, कैसा कोपला कैवल्यदानी, परतून ये रे श्रीरामा. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये फार गोड लिहिलं. तू परतून ये. आणि ज्यावेळी आला ना सुमंत प्रधान, पायाला हात लावतो, महाराज असे डोळे उघडतात. रडतोय सुमंत प्रधान. कोण? तुमचा सुमंत प्रधान महाराज. रामाला आणलं, माझ्या जानकीला आणलं. आणि त्यावेळी सुमंत प्रधान रडायला लागला. महाराज, या सुमंत प्रधानानं कधीच तुमचं काम अपूर्ण ठेवलं असं नाही, पण पहिली वेळ आहे का मी हरलो महाराज. आणि दशरथ राजाची सूत्र बिघडली. दशरथ राजा म्हणतात, कौसल्ये, त्या भिंतीवर काय दिसतंय? भिंत आहे महाराज. सुमित्रा, तू तरी सांग त्या भिंतीवर काय दिसतंय? भिंत आहे महाराज. सुमंता, हे दोघंही खोटे बोलता, सांग त्या भिंतीवर काय? भिंत आहे महाराज. खोटं बोलता तुम्ही तिघही. मला चिता जळताना दिसतात. त्या श्रावण बाळाच्या आईबापाची चिता जळते आणि पलीकडे श्रावण बाबाला 3 चिता जळताना दिसतात. आणि श्रावण बाळाचा बाप पण आई मला शाप देते, राजा पाणी 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 करताना आम्ही मेलो, तसं तुझी पाणी 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 करताना प्राण सोडशील, पण एकही बाळ तुझ्याजवळ पाणी पाजायला असणार नाही. सांगा,
प्रपंचाला साधन मानायचं की साध्य. दशरथ राजाने साध्य मानलं. एका क्षणात म्हणला असता कदाचित कैकई मरायचं तर तू मर, पण माझा राम राजा होणार म्हणजे होणार, हे साध्य झालं असतं. पण कैकईला दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या नादामध्ये प्रपंच साधन. अलीकडं लग्न लागतात, लग्न काही वेळेवर लागत नाही, तो दुर्दैव आहे. तुम्ही मुहूर्त काढता, लग्न सुद्धा एक यज्ञ आहे. मुहूर्त कशासाठी काढायचा? वेळेवर लावत जा लग्न, त्यासाठीच मुहूर्त आहे. आता रात्रीच्या 7-7 आणि 8-8 वाजता लग्न लावता तुम्ही. अंधारामध्ये लग्न कोण लावतो मला सांगा? पूर्वी गोरे होते, नंतर मुघल आले, आपल्या मुलींना उचलून न्यायचे, गंधर्व पद्धतीनं लग्न करायचे. आता आपल्या मागण आपल्या पोरांच्या मागं कोणता गोरा लागला, कोणता मुघल लागला की 8-8 वाजता तुम्ही रात्रीची लग्न करता. आणि त्या लग्नामध्ये जे प्री वेडिंग शूटिंग चालतं ना, ते तर पाहिल्यावर असं वाटतं आपले डोळे फोडून घ्यावं का काय. किती दुर्दैव आहे. त्यांनी रंग उधळलेले आपण पाहिजे. किती दुर्दैव आहे. लग्न एक यज्ञ आहे. विश्वामित्रांनी यज्ञ विटाळू नये. राक्षस मांस आणि मदिरा टाकतात यज्ञात आणि आमचा यज्ञ खराब करतात. म्हणून तुझा अनुज पुत्र मज देई दशरथा, मला कोण दे? तुझा अनुज पुत्र पाहिजे. आणि राम लक्ष्मणाला यज्ञ रक्षणासाठी नेलं. जर तो यज्ञ या 2 गोष्टीने विटाळत असेल तर लग्न सुद्धा यज्ञ सांगितलंय. मग आमच्या घरात तर 2-3 दिवस अगोदरच हे सगळं चालू होतंय, कुठं यज्ञ राहिला आमचा? मग एकदा का मुलगी लग्न करून गेली म्हणून आता जे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं याची कारणं ती आहेत. कारण तुम्ही यज्ञ म्हणून त्या लग्नाकडे पाहतच नाही, तुम्ही सोहळा म्हणून पाहायला सुरुवात केली. काय केलं? लग्न झालं की गाडी चांगली सजलेली असते, नवरा नवरीला बसायला बघा, इतकी सुंदर सजवलेली असते. वा 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 वा. ती गाडी सुद्धा म्हणत असेल धन्य झालो आता. इतकी सुंदर सजवतात ती गाडी. ते लग्नाचं असते तसं. मुली पाहायला सुरुवात केली काय, याला वाटतं मी आता निवडणुकीला उभं राहिलो का काय. मुलीनं हो म्हटल्यावर याला वाटतं मी आमदार झालो का काय. त्या लग्नाच्या दिवशी त्याला वाटतं मंत्री झालो का काय. ती मागं पुढं फिरत राहतात. 1 वर्षानं कळतं मी आदर्श घोटाळा केला का काय. तोवर पाणी पुला खालून गेलेलं असते. ती गाडी इतकी सुंदर सजवतात, तुम्हाला काय सांगू. असं रस्त्यानं जाताना पाहिलं ना, वा वा वा. त्या गाडीला सुद्धा धन्यता वाटत असेल. एका बाजूनं पत्नी बसली, दुसऱ्या बाजूनं पती बसला. गाडी घरापर्यंत पोचली. आता गाडीचं महत्व संपलं. पण एखादा नवरदेव गाडीतून उतरला, नवरीक पाहत नाही, गाडी भोवतीच पिंगा घालीत बसला, काय होईल हो? तसं प्रपंचाचं महत्व परमात्मा पुण्य कमवण्यापुरतंच आहे. कुठं आहे? तुम्ही साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, साध्य म्हणून पाहता कामा नये. आणि म्हणून संतांनी साधन जर साध्याची जागा घेऊ लागलं तर माणसाचा प्रवास हा विपरीत मार्गावर चालू होतो. संतांनी साध्याला साध्य ठेवलं आणि साधनाला साधन ठेवलं. जर साधनाला साध्य केलं आणि साध्याला साधन केलं तर अवघड होऊन बसेल. एक श्रीमंताचा मुलगा आहे बरं का, मोठा उद्योगपती आहे, त्याचा मुलगा आहे आणि हट्टी आहे, थोडासा जिद्दी आहे. त्याच्या हातात दागिने, बसायला घोडा, सेवक घरात. आणि ते मोरग म्हणलं, बाबा आज आम्ही पोहायला जाणार. बाप म्हणला नको, पण पोरानं जिद्द धरली, मी जाणार शेतातल्या विहिरीमध्ये पोहायचं आहे. बाप आहे आता हट्टीन जिद्दी असल्यामुळे श्रीमंताचं पोरग. बापानं घोडा दिला, छोटे मालक त्या घोड्यावर बसले आणि एका सेवकाला सांगितलं, म्हणले छोटे मालक पोहायला गेले, त्यांचे दागिने कपडे व्यवस्थित सांभाळ, दुर्लक्ष करू नको. ते सेवक त्याच्याबरोबर गेलं. छोटे मालकांनी घोड्यावरून उतरले, दागिने काढले, कपडे काढली, मौल्यवान दागिने त्या सेवकाकडे दिले. सेवक आपला झाडाखाली घेऊन बसला. सेवके करावे सांगितले काम. आणि छोट्या मालकांनी विहिरीत उडी मारली.
आणि छोट्या मालकांचं कौशल्य कमी असल्यामुळं पोहण्याचं ते 2-3 वेळा खालीवर आले आणि शेवटी कायमचेच प्रवासाला गेले. कोण? छोटे मालक. आणि हे मात्र आपलं कपडे दागिने सगळं घेऊन बसलंय. 4 वाजले तरी छोटे मालक आले नाहीत. म्हणून ते उद्योगपती मोठे मालक बघायला आले तर हा दागिने वस्तू घेऊन बसलेला आहे. ते म्हणले छोटे मालक म्हणले विहिरीत आहेत. विहिरीच्या जवळ गेल्यावर छोटे मालक काही दिसाना. शेवटी काही लोकांना बोलून आणलं, त्याचं प्रेत वर काढलं आणि प्रेत वर काढल्यावर या नोकराला मारायला सुरुवात केली. काही लोक म्हणली अरे तू त्याला वाचवलं की नाही? म्हणले मी माझ्या नोकरीशी व्यभिचार करू शकत नाही, मी सेवक माणूस. मला सांगितलं होतं हे दागिने आणि यांचे कपडे नीट जपा. छोटे मालक ओरडत होते की वाचवा वाचवा, पण माझ्याकडे दागिने आणि कपडे असल्यामुळं ते मला सांभाळायला सांगितल्यामुळं मी काही गेलो नाही. आणि छोटे मालकांचं काय झालं मला काही माहिती नाही, पण मी दागिने आणि कपडे जपून ठेवलेत. आता काय करायचं? त्याचं घालणाराच राहिला नाही तर त्या साधनाचं करायचं काय? साध्य ते साध्यच राहिलं पाहिजे आणि साधन ते साधन राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपणही तसंच केलं. आपण काय केलं? प्रपंचाला साधन, नीतिद्वार प्रपंच करून देव प्राप्त करून घ्यावा, पण साध्य सोडून आपण साधनाच्या संसारात रुतून बसलोय. आपणही सगळं आयुष्य साधन सांभाळण्यात निघून जातं आणि साध्याची हानी होते. बरं साधनात काय खरं आहे? तुमच्या पुण्यातली घटना बघा ना. बायको मेली, एकच पोरग, दुसरं लग्न केलं नाही त्यानं. का? तर सावत्राई लेकराला प्रेम द्यायची नाही. पोरग शिकवलं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवलं पोरग अमेरिकेत गेलं आणि अमेरिकेत गेल्याच्या नंतर बापाला एक दिवस त्यानं फोन केला. किराणा मालाचं दुकान होतं, 1 मजली इमारत होती पुण्यामध्ये, उच्चभ्रू वस्तीमध्ये. त्यानं बाबाला फोन केला, बाबा काय करता तुम्ही तिकडं? तुम्हालाही मी अमेरिकेला घेऊन येतो, ते सगळं विका, मी तिकडं येतो आणि तुम्हाला घेऊन येतो, विकून तुम्ही पैसे या अकाउंट नंबरला भरा. बापालाही बरं वाटलं, डोळ्यात पाणी आलं. आज बायको पाहिजे होती, पोरग मला अमेरिकेला घेऊन चाललंय, ही सुद्धा आली असती माझ्याबरोबर. त्यानं दुकान विकलं, घर विकलं, ती कॅश बँकेमध्ये भरली, पोरानं परस्पर ती डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेतली. पोरग एक दिवस आलं पुण्यात, बापानं बॅग भरली, घरातले देव भरले, बायकोचा फोटो भरला, कपडे भरली. पोरग बापाला घेऊन इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलं आणि बापाला म्हणाला, बाबा फ्लाईट किती वाजता आहे? मी पाहून येतो. काही दागिने होते ते घेण्यासाठी फक्त आला होता. ते दागिन्याची बॅग पोराकडे आहे आणि बापाला म्हणला, मी फ्लाईट किती वाजता आहे पाहून येतो. लवकर ये रे राजा, मला इथलं काही कळत नाही, मी कधी आलो नाही, ST स्टँड सोडून मला काही माहिती नाही. बाबा हा आत्ता गेलो ना आत्ता आलो. पोरग गेलं. बापाच्या मनात जरा सुद्धा शंका आली नाही हो का पोरग मला फसून गेला असेल. एवढा बापाचं मन निर्मळ असतंय. 2 तास झाले, 4 तास झाले, तिकीट काढलं होतं. हे म्हातारा आतमध्येच बसलेलं आहे. CISFच्या लोकांच्या लक्षात आलं. ते जे सिक्युरिटीला असतात तिथं, सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्सवाले, आणि ते म्हणले का बसला तिथं? तिकीट दाखवलं. फ्लाईट तर कधीच निघून गेली. ह्या फ्लाईटचं तिकीट सकाळी होतं, पहाटे. बॉडी पास काढलाय, मला काही कळत नाही हो. बॅग उचकली, बॅगेत कळकटलेली कपडे, देवाचे फोटो आणि बायकोचा एक फोटो. CISF वाल्यांच्या लक्षात आलं की हा मानसिक रुग्ण मनुष्य आहे. ओढायला सुरुवात केली, वरून काठ्या मारायला सुरुवात केली. नकाऊ मारू, माझं बाळ साहेब आहे, मला घेऊन जाणार आहे परदेशात, माझा बाळ गेलाय,
किती वाजता विमाने बघायला येईल. नका ना मारू साहेब, वरून दांडके पडत होते. म्हाताऱ्यानं बायकोचा फोटो छातीला आवळला होता. म्हाताऱ्यावर दांडके पडत असताना फोटोतल्या म्हातारीला राहवलं नाही, खळकन काच फुटली. ढसढसा रडत होता. CISF वाल्यांनी वडून एक्झिट गेटला आणून टाकला. आज भीक मागून तो म्हातारा पुण्याच्या वृद्धाश्रमामध्ये जीवन कणतोय. तरी बापाचं हृदय एवढं पवित्र आहे. त्याला विचारलं ना, तुम्हाला काय वाटतं, तरी तो म्हणतो माझं पोरगं कुठेही असू दे, फक्त सुखरूप असू दे. काय म्हणताय? काय केलं पाहिजे हो आईबापानं? संसाराला साध्य मानणारी माणसं ही ईश्वरापर्यंत पोचतात आणि संसाराला साधन मानणारी माणसं आयुष्यभर दुःखाच्या गर्ततेमध्ये राहतात. आणि म्हणून आपण नैतिकतेचं आचरण करून परमार्थाला जोड दिली पाहिजे. या जगामध्ये संतांना उपदेश करण्याची वेळच का आली? याचं कारण शुद्ध आणि पवित्र प्रपंच कसा करावा हे सांगणारं या जगात दुसरं कोणी नाही संतांशिवाय. आपल्या आईबापानं सुद्धा आपल्याला सांगितलं नाही शुद्ध प्रपंच आणि सात्विक प्रपंच, पवित्र प्रपंच कसा करावा. उलट माता पित्यांनी शिकवलं स्वार्थ, आपलेपणा, प्रपंच कसा वाढवावा, लबाडी, जास्त फायदा कसा करता येईल, दुसऱ्याला दुःख कसा देता येईल, आपला प्रपंच मोठा कसा करायचा. चुकीचा उपदेश समाजामध्ये केला जातो. आणि म्हणून नीतीचा उपदेश आईबापानं कधी केला नाही, नातेवाईकांनी कधी केला नाही. करणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. कोण आहेत? करुणी सायास शिकविती. मला सांगा, पोरग शाळेत गेलं, गुरुजींनी बोट धरलं, 1 रे 1चा, 2 रे 2चा, 3 रे 3चा, हे सगळं शिकवत असताना गुरुजींचं कितीतरी वेळा झालेलं आहे. पण कुणासाठी? अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी. पंते हाती धरिली पाटे, पंते हाती धरिले पाटे, तैसे तुम्ही संत संत जगी, तैसे संत जगी. पंते हाती धरिली पाटी, पंते हाती धरिली पाटी, तैसे तैसे संत जगी, तैसे संत जगी. या जगामध्ये तुम्हाला कोणीच सांगत नाही की प्रपंच शुद्ध आणि पवित्र कसा. उलट तुम्ही ज्यांच्याबरोबर राहता ते तुमच्या विकाराला खाजून जागं करतात. काय करतात? मला सांगा, लहानपणी एखादी बाई आपल्या पोराला घेऊन मामाच्या इकडे जाते बरं का, म्हणजे तिच्या भावाकडं, आणि तिच्या भावाची पोरगी सुद्धा 5-1 वर्षाचीच आणि हे पोरग 10 वर्षाचं, आणि ही त्याला सांगते तुझी बायको आहे बरं का. काय म्हणते? त्या पोरांना नवरा बायको काही कळत नाही, पण ही म्हणते तुझी बायको आहे, आणि ती 5 वर्षाची पोरगी लाजते. विकारांना खाजून जागं करणं आहे वय. काय बोललो? म्हणून आईबाप शुद्ध, पवित्र, नीतिमत्तायुक्त प्रपंच करायला शिकवत नाही. वाक्य देऊन ठेवा. 5 वर्षाची मुलगी सुद्धा लाजायला लागते, कारण तिला सारखी टोचणी लावून संप्रेरण करतो. काही गरज नाही. तिला लाज काय हे सुद्धा कळत नाही. कळते काय 5 वर्षाच्या लेकराला?
तिला माहिती नाही पण उगीचच लागते, कारण आपण तिच्या जाणीवा विकसित करत असतो. हे आजूबाजूचं वातावरण असं आहे, लेकरांच्या जाणीवा लवकर विकसित करणार आहे. पूर्वीच्या काळी 10 वर्षाची पोरं नागवी राहायची का नाही मला चड्ड्याच घालीत नव्हती, गावात कुणी काही फिरायची. त्यांच्या जाणीवाच विकसित झाल्या नव्हत्या. त्यावेळी हे जाहिराती नव्हत्या, त्यावेळी मोबाईल हातात नव्हता, त्यांच्या जाणीवा विकसित झाल्या नव्हत्या. तरी ती सुरक्षित होती बरं का, सुरक्षित फिरायची, नागवी फिरायची. पण अहो एवढं कशाला, 21-25 वर्षापूर्वी आपल्या घरातला पुरुष जर गावाला गेला तर आपण शेजारच्या घरातल्या जाणत्या पोराला झोपायला बोलवित होतो आधार म्हणून. 2026 मध्ये 25 मध्ये आहे का ताकद बोलवण्याची? कारण आता जाणीवा एवढ्या विकसित झाल्या की कुणावर विश्वास ठेवणार. आणि लोक लबाड झाली. मी जिथं राहतो की नाही, माझ्या बाजूला एक सोलापूरचे शिक्षिका राहतात बरं का, इकडं कुठेतरी शिक्षक आहे. त्यांच्या गावची यात्रा होती आणि त्या दिवशी ते निघाले. मलाही इकडे यायचं होतं कथेला. मी जरा ज्ञानेश्वरी पाहत होतो आणि त्या मला म्हणाल्या, महाराज आम्ही गावाला चाललो. म्हटलं जा. मी खुर्चीवर बसलो होतो. म्हणलं जा व्यवस्थित लवकर या. नाही म्हणले, महाराज गावाला चाललो, चावी शेजारच्यांकडे ठेवली. म्हणलं असू द्या, काही अडचण नाही. नाही आमचं म्हणणं वेगळं होतं, जरा लक्ष ठेवा. मग चावी कोणाकडे ठेवायची आणि लक्ष कोणाला ठेवायला यायचं? हे 2025 आहे. कळालं तर पहा. मी 2025 मध्ये विश्वास नाही. त्यांच्या जाणीवा लवकर विकसित झाल्यात. पूर्वीचा काळ होता, आमची आई बहीण ऋतुकालामध्ये फार उशिरा येत होती. नाथबाबांनी म्हणलंय ते घडायला लागलं ना. कलियुगात दादा एक विपरीत होईल. बहीण भावा दोघा जणाचा 5 वर्षाची बाळा दादा भ्रातार मागेल, 6 वर्षाची नारी दादा गर्भीन राहील, आणि भ्रातार सांडोणी दारोदारी हिंडतील नारी. शगुन सांग, हे शगुन सांगितले. सांगा ना मला काय व्हायचं राहिलं याच्यात? हळूहळू हळू ऋतुकाळाची मर्यादा अलीकडे आली. मी पूर्वी इतके 10वे केलेत. प्रवचन करायचा जेव्हा नाव नव्हतं तेव्हा इतके 10व करायचा. रोज एक स्मशानभूमी माझ्या कपाळावर लिहिली होती. पण तेव्हा वय लागायची 100 वर्ष, 110 वर्ष, 117 वर्ष, 119 वर्षाच्या माणसाचा 10वा केलेला आहे मी 24 वर्षापूर्वी. आता माय व्याली नाही कुणाची 19 वर्ष जगण्याची. सगळे पोस्टर दिसतात ना, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष. हे काय आहे? तुम्ही जाणीवा विकसित करता. पूर्वी 10 वर्षाचं पोरग नागव गावात हिंडत होतं. आता नर्सरीत जाणारं पोरग म्हणतंय अंडरवेअर पाहिजे. काय पाहिजे? काय झालं? भारताची प्रगती झाली की आगे बढ़ रहा इंडिया? काय झालं? काय काही झालं नाही. हा पुढरलेपणा नाही, प्रतिष्ठापणा नाही. नर्सरीत जाणारं पोरगा अंडरवेअर मागतंय, काय प्रतिष्ठापणा आहे? याचा सरळ सरळ अर्थ आहे विकाराची जाणीव लवकर झाली. वाक्य लक्षात ठेवा. आणि म्हणून जगामध्ये संतांना उपदेश करण्याची वेळ आली. खरं तर समाजामध्ये चुकीचा उपदेश केला जातो. आईबाप तुम्हाला नीतियुक्त प्रपंच करायला शिकवत नाही. नैतिकतेच्या अधिष्ठानावर पुण्याचं पीक येत असलं तरी ती पीक घेण्यासाठी प्रपंच नावाची भूमी दूषित करून ठेवलेली आहे तुम्ही. आणि म्हणून संतांना उपदेश करावा लागला. आजचा हा अभंग आहे ना, केवळ आणि केवळ नीतीवर अवलंबून आहे. सुखी प्रपंचाचे काही नियम आहेत आणि चांगल्या त्या नियमांचं सगळ्यांना औत्सुक्य आहे. एक कुतूहल आहे. चांगल्या गोष्टींचं नेहमी जनमानसांना कुतूहल राहिलेलं आहे. वाक्य ध्यानात ठेवा. कोकिळा जर गायला लागली तर सगळ्यांना वाटतं ऐकत राहावं. काय करावं? चांगल्या सद्गुणांचा जग भोगताय. तिनं जर पंचम ताना मारला तर आपल्याला वाटतं वाह क्या बात आहे. आणि गाढव जर गायला लागलं तर लोक म्हणतात दांडकं कुठे. गाढवानं काय नेलं आपल्या घरातून आणि कोकिळेनं आपल्याला काय दिलं?
पण सद्गुणांची पूजा करणारा समाज आहे, कुतूहलाचं औत्सुक्य आहे. क्रिकेट खेळणाऱ्यांनी आपल्या घरात किराणा भरून दिला नाही, दिलाय का? का पीठ आणून ठेवलंय आपल्या डब्यात, तरी त्यानं 100 शतक ठोकलं की आम्ही आमच्या टीव्ही पुढे नाचतो. काय करतो? सद्गुणांचा भोगता आहे जीव, त्याला कुतूहल आहे, औत्सुक्य आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टी अशा असतात का त्या सगळ्यांनाच कुतूहल असतात, फक्त करणं होत नाही, बरं का? एवढंच कारण आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टींचा सूत्र, सुखी जीवनाचं सूत्र जरी सांगितलं असतं तुकोबरायांनी, करणं किती जणांना होईल हे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात आज सूत्र सांगितलंय, इतुके करी भलतिया परी, परद्रव्य परणारी. आजचा पाडव्याचा दिवस आपल्या जीवनामध्ये 2 सूत्र अवलंबून आपल्या जीवनाची दिवाळी साजरी करू. आणि आजच्या दिवशी आपण इथं थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंचमहाभूतामधील तेजाचं स्वरूप म्हणजेच दिवा. मग तो अगदी लांबण दिवा असो किंवा साधीशी छोटीशी पणती. दिवा हे अग्नीचं आणि तेजाचंच एक रूप आहे. म्हणूनच एखाद्या लहानशा पणतीपासून ते झळाळणाऱ्या आकाशकंदिलापर्यंत, किंवा समईमधल्या वातीपासून ते भुईनळापर्यंत, किंवा औक्षणातील निरांजनापासून ते अगदी सप्तरंगी विविधरंगी बाणांपर्यंत जे व्यापून राहिलं आहे ते म्हणजे तेज आणि तेजस. याच तेजोमय दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबते. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.